नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आपण आता आपल्या पुढच्या स्टोरीकडे वळूया. आणि पुढची स्टोरी जी माझ्याकडे आहे ना भाई, खूप इंटरेस्टिंग आहे. खूप जास्त इंटरेस्टिंग. कसं बोललो ना की तो गाव नॉर्थ साईडला आहे, तर माझ्याकडे एक नॉर्थ साईडची स्टोरी आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपल्या पृथ्वीवर एक अशी जागा आहे जिथे पऱ्यांचा वास आहे, जिथे फक्त एक परी नाही आहे भाई, जिथे 9 परे आहेत. आणि आपल्या भारतामध्ये एक अशी जागा आहे जिथे असं मानतात की तिथे पऱ्या राहतात. आणि तिथे खूप लोकांनी रिअलमध्ये भाई, रिअलमध्ये तिथे खूप लोकांनी पऱ्या बघितल्या सुद्धा. आणि ती जर तू आजही गेलास ना तरी तिथे तुला पऱ्या दिसतील अशी शक्यता आहे अजूनही. ठीक आहे. आणि तिकडच्या लोकांना ते दिसतात पूर्ण पांढऱ्या कपड्यांमध्ये. कधी कधी तिथे जेव्हा त्या लोकांचे ते पांडव नृत्य होतो किंवा आपलं कथा होतात किंवा जागरण वगैरे होते ना, तेव्हा तिकडच्या पऱ्या तिथे येतात. आणि तिकडच्या खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या कथांमध्ये देखील त्यांचा उल्लेख आहे. आणि त्या जागेचं नाव आहे बाई खेत पर्वत. खेत पर्वतावर वरती जे त्यांचं शिखर आहे ना, तिथे लोकांना बऱ्याचदा अशा पऱ्या दिसल्यात, ज्या दिसतात तिथे पऱ्या नृत्य करतात. आणि जेही त्यांच्या आजूबाजूचे जे गाव आहेत त्यांची ते रक्षा करतात. आणि तू बोलत असशील ना की बाबा हां असतील फोकलोर आहे, गोष्टी आहेत, तर असं नाही आहे बाई. ते एवढी गोष्ट ती रिअल आहे किंवा लोकांना दिसली आहे ना, की त्या जागेचं नाव गव्हर्नमेंटनेही ऑफिशियली पऱ्यांचा देश ठेवला आहे. ऑफिशियली त्या जागेचं नाव आहे. आणि इथे जाण्यासाठी आहे ना, जो गढवाल जिल्हा आहे त्याच्या गावापर्यंत बाय रोड जावं लागतं. आणि थोडा वेळ चालत गेल्यावर हाही जागा लागते आणि तिथे तुम्ही पोचता खेत पर्वतवर. गावापासून जवळपास 5 किलोमीटर लांब असेल. अनेक गोष्टी ह्याच्यात दडल्यात, खूप मिस्टिरियस गोष्टींनी भरलेलं आहे. आणि इथे वर गेलो ना तर हे अक्षरशः एक स्वर्गासारखं वाटतं. इथे वाहणारी जी नदी आहे ती खूप खूप जास्त सुंदर आहे. आणि इथे मिलो लांब असलेला जो पर्वत आहे ते असं वाटतं की जिथे जेव्हा तुम्ही उभे राहता त्या शिखरावर, असं वाटतं की यू आर स्टँडिंग ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि हा पर्वत जो आहे ना, एकदम असं बोलू शकता तुम्ही की एकदम सुंदर आहे, की असं हिरवळीने झाकलेलं आहे. आणि इथे जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष अशा मोठे मोठे पर्वत दिसतात, त्यांच्यावर हिमालयास तिथून तुम्हाला दिसतं आणि ते बर्फाने झाकलेले त्यांचे शिखरही इथे दिसतात. पण जितकी सुंदर ही जागा आहे ना, तितकेच मिस्ट्रीज पण इथे लपलेले आहेत. इथे खूप अशा स्ट्रेंज गोष्टी होतात, ज्या ह्या जागेला एवढी मिस्टिकल वाईब देतात. जशी इथली झाडं. असं म्हणतात की हे कधीच मरत नाही. इथे पूर्ण वर्षातून हिरवळ राहते. आणि नेहमी इथे फुलं, फळं भरलेली असतात. म्हणजे इथला जो झाड आहे ना, आपल्या इथे कसं आंब्याचं झाड आहे, ते फक्त उन्हाळ्यात येतं. इथं असं नाही आहे. इथून वर्षातून 12ही महिने फळं असतात. आणि जेव्हा कोणी त्यांना काढून दुसऱ्या जागेवर लावतो, ते त्या मातीत जाताच मरून जातात. इतकंच नाही की इथे अशी एक गुहा आहे, एक गुफा बोलतो ना आपण, केव्ह, ज्याचा काही अंत नाही आहे. आणि आजपर्यंत त्याचं म्हणजे एकदम आतपर्यंत कोणी गेलंच नाही आहे, शोध लावूच शकलं नाही आहे की ही नक्की कुठे संपते. आणि त्या पूर्ण गुहेवर खूप साऱ्या सापांच्या अशा सापं राहतात आणि खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्या महादेवांशी जोडल्या जातात त्या खेत पर्वतावरच्या. ही जागा ह्या सगळ्या स्ट्रेंज गोष्टीसाठी तर फेमस आहेच. जेही जर माझे मित्र, तुला पण माहिती असेल ती गोष्ट, पण जेही आपल्या ऑडियन्समधून जर जे नॉर्थचे असतील त्यांना ही जागा बऱ्यापैकी माहिती आहे. ही अशा सगळ्या स्ट्रेंज गोष्टींसाठी फेमस आहे. पण जी गोष्ट याला इतकी मिस्टिरियस बनवते ते आहे की इथे पऱ्या दिसतात. बरोबर, तुम्ही बरोबर ऐकलेत, इथे पऱ्या दिसतात. खेत पर्वतावर खरोखर पऱ्या दिसतात. आणि इथल्या लोकलच्या अकॉर्डिंग्स त्यांना खूपदा खेत पर्वतावर पऱ्या नजरेत आल्यात. पण आता तू बोलशील की बाई यांचं ओरिजिन काय आहे? पऱ्या दिसतात, काय करतात, काय नाही, हे आला कुठून? पौराणिक गोष्टींच्या अनुसार असं लिहिलं जातं की तेहरी गरवालचे जे राजा होते, राजा आशा रावत करून त्यांचं नाव होतं, आणि ते एकदा असंच निघालेले. तर त्या ना तिकडच्या एक गावात जातात, थाट त्या गावाचं नाव असतं, आणि तिथे राहणारी एक महिला असते दीपा पवार नावाची. आणि त्यांच्या घरी ते राहतात. आणि ती खूप त्यांची खातिरदारी वगैरे करते, त्यांना जेवण वगैरे देते आणि त्यांना खूप चांगल्यापैकी ठेवते. राजाला त्यांचं हे वागणं खूप जास्त आवडतं. आणि जशी सकाळ होते ते दीपाला सांगतात की मला आहे ना तुझी बहीण खूप जास्त आवडली आहे. दीपाची जी बहीण असते दिवा,
ती त्यांना खूप जास्त आवडते आणि ती बोलते की मला तुझ्या बहिणीशी लग्न करायचं आहे. हे ऐकून त्यांची जी बहीण असते आणि ते गावकरी खूप जास्त खुश होतात की बाबा राजाला आमच्या बहिणीशी लग्न करायचं आहे. तर ते ते त्यांचं लग्न होतं. ते लोकं लग्न लावून देतात आणि त्यांचं लग्न होतं. तर त्यांनी लग्न केलं. जी दिवा होती ती तेरी गरवालची राणी बनली आणि त्यानंतर कसं झालं ना, की त्यांना 9 मुली झाल्या. म्हणजे आणि त्या 9 मुली एका चमत्कारापेक्षा कमी नव्हत्या. खूप जास्त सुंदर होत्या. सगळे गुण संपन्न होत्या आणि सगळ्यांची खूप जास्त काळजी घ्यायच्या त्या मुली. पण राजाला आहे ना नेहमी टेन्शन असायचं, की त्यांच्या 9 मुली आहेत जेवढ्या सुंदर आहेत आणि ते राजाचंही त्यांच्यावर खूप जास्त प्रेम होतं. आणि त्यावेळी कसं असायचं, की एक भीती असायची, की जर दुसरा राजा माझ्यावर अटॅक करेल तर तसं असं त्यांच्या मुली बायकांना तर असायचंच. तर राजाला एक भीती होती, की जर उद्या जाऊन दुसरा राजा माझ्या किंगडमवर हल्ला करेल, तर दुसरा राजा माझ्या राज्यावर हमला करेल. माझी हार झाली तर माझ्या मुलींनाही तो घेऊन जाईल. तर ही भीती त्यांना नेहमीच सतवायची आणि त्यासाठी त्या नेहमी देवासाठी प्रार्थना करायच्या. तर एक दिवशी कसं झालं ना, त्या 9 मुलींच्या स्वप्नात शेषनाग आले. ठीक आहे. आणि जसं शेषनाग आले ना, दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मुली उठल्या, त्यांनी बघितलं की सगळीकडे खूप जास्त अंधार आणि पाऊस आहे आणि फक्त जो खेत पर्वत आहे ना, तिकडेच उजेड आहे. उजेड म्हणजे सनलाईट आहे तिथे. तर त्या उठल्या आणि त्या सनलाईटकडे गेल्या. खेत पर्वतावर गेल्या आणि तिथे गेल्या आणि असं म्हणतात की शेषनागाने त्यांच्यासोबत लग्न केलं आणि त्यानंतर त्या तिथेच राहिल्या आणि अजूनही त्या तिथेच आहेत. त्यांच्या पऱ्या बनून राहिल्या तिथे. पांढऱ्या कपड्यात आणि तशा आहेत आणि तिकडच्या बऱ्याच ग्रंथांमध्ये किंवा ज्या कथा वगैरे होतात ना, तेव्हा ही गोष्ट ते लोकं काढतात. तर अशी एक एकंदरीत तिथे हिस्ट्री होती. पण एक ही जी गोष्ट आहे ना, ती एका जितू नावाच्या मुलासोबत आहे. म्हणजे हे झालं, ही त्याची हिस्ट्री आहे, ठीक आहे. हा जो जितू नावाचा मुलगा होता ना, हा एक शेतकरी होता. शेती करून तो आपल्या परिवाराचं पोट भरायचा. तर झालं कसं होतं, की त्याच्या ना रोपणीचा वेळ येत होता. तर तो ज्यावेळी ही शेतीला सुरुवात करायचा ना, त्यावेळी तो ब्राह्मणाकडून एक तारीख आणायचा, की कोणता शुभ दिवस आहे, त्यावेळी सुरुवात करायचा. तर ह्यावेळी जेव्हा तो ब्राह्मणाकडे गेला होता ना, त्यावेळी ब्राह्मणाने असं बोललं, की ह्यावेळी कोणतीही चांगली तारीख नाही आहे, शुभ दिवस नाही आहे. तर पण शेती जर करायचीच आहे, तर त्याने रिक्वेस्ट केलं, की काहीतरी असेल, काहीतरी सोल्युशन असेल. तर ब्राह्मणाने त्याला एक सोल्युशन दिलं, की जर तू तुझ्या बहीण जी दुसऱ्या गावात दिलेली आहे, तर त्या बहिणीच्या हातातून शेती सुरुवात करतोस, तर तू करू शकतोस. तो बोलला, "ठीक आहे, मी त्या गावात जाईन, बहिणीला आणेल आणि मग मी सुरुवात करेन." तर तो खुश होतो, कारण त्या गावात आहे ना, त्याची एक गर्लफ्रेंड पण असते किंवा प्रेमिका पण असते जितूची, जी तिथे राहत असते. तर तो तिथे जायला खूप जास्त एक्सायटेड असतो. पण जो दिवस असतो ना, ज्यावेळी जो निघणार असतो तिथे जायला, बाहेर निघताच खूप अपशकुन होतात. म्हणजे जी बकरी असते ती शिंकायला लागते आणि बऱ्याच ज्या गोष्टी होतात, तर त्याची आईही बोलते, की "तू नको जाऊ, दिवस चांगला नाही आहे." पण जितूला जायचं असतं, तर जितू निघतो, ठीक आहे, त्या गावात जायला आणि त्या गावात जाण्यासाठी जो रस्ता लागतो, तो खेत पर्वताकडून जातो. तर हा जितू जातो, थोडंफार खायला सामान घेतो, हातात एक बासुरी घेतो आणि चालू पडतो त्याच्या रस्त्यावर. चढता तो खेत पर्वतावर पोचतो. जेव्हा खेत पर्वतावर पोचतो ना, त्याला एकदम स्वर्गासारखं वाटतं रे. म्हणजे समोर एकदम एकदम वाहणारी नदी आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, फुलं आणि खूप भारी वाटतं तिथे. तर तो आहे ना तिथे जाऊन एका झाडाखाली बसतो. झाडाखाली बसतो आणि तो आपली बासुरी काढतो. बासरी काढतो आणि वाजवायला लागतो. तर तो वाजवता ना तो एकदम मग्न होऊन जातो. म्हणजे आणि एवढ्या सुंदर प्रकारे वाजवतो ना तो, की पूर्ण तो पर्वत आहे ना, त्याच्या इशाऱ्यावर नाचत असतो असं वाटतं, की म्हणजे झाडं तशी झुळत असतात, पक्षी तसे आवाज काढत असतात आणि एकदम त्याला भारी वाटतं. तो बासरी वाजवण्यात एकदम मग्न होऊन जातो आणि त्याला समजतच नाही, की वेळ कसा निघून जातो. तर संध्याकाळ होते, तर त्याचे डोळे उघडतो. तर समोर बघतो, की त्यासमोर 9 पऱ्या आल्यात आणि त्या 9 पऱ्या बोलतात, की "तुला आमच्याबरोबर यायला लागेल." जितू बोलतो, की "मी नाही येऊ शकत." तर पऱ्या बोलला, की "नाही, तू खूप सुंदर प्रकारे बासुरी वाजवलीस, तर तुला आमच्यावर यायला लागेल." तर असं म्हणजे त्यांना आवडलं जितूचा जो स्वभाव होता असं. तर जितू बोलतो, की "मी नाही येऊ शकत." कारण तो घाबरतो, कारण त्याला सगळ्या त्या गोष्टी आठवतात, जे त्याच्या आईने सांगितल्या होत्या, की "का नको जाऊ?" कारण त्याला त्याला लग्न करायचं असतं. त्याला त्याची शेतीची सुरुवात करायची असते, ज्यावर त्याचे परिवार जगणार असतो. त्याला बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, बरेच असे जबाबदाऱ्या असतात त्याच्यावर. तर तो नाही बोलतो जितू. पण पऱ्यांचं असं असतं, की तुला यायला लागलं आमच्याबरोबर. तर तो काहीही करून ते ऐकत नाही. तर जितू त्यांना बोलतो, की "मी येईन, पण मी एक तारीख देतो, त्या दिवशी तुमच्याबरोबर येईन."
तर ते बोलतात ठीक आहे, पण त्या दिवशी तुला यावं लागेल. तर ते जितूला सोडतात, म्हणजे पहिला पाऊस पडतो किंवा काहीतरी एक तारीख असते त्यावेळी तुला यावं लागेल. तर ते सोडतात त्याला. तो जातो जितू, बहिणीकडे जातो, बहिणीला आणतो आणि त्याला हे सांगण्याचं मन करत असतो. तो जेव्हा जातो तेव्हा त्याला तेव्हा त्याला तिथे त्याची प्रेमिकाही भेटते. तिला बघूनही तो खूप जास्त रडतो, कारण त्याला माहिती आहे की आज तो तिला शेवटचा बघणार आहे. तो त्याच्या बहिणीला घेऊन येतो, शेतीची सुरुवात करतात, सगळं काही चांगल्यापैकी चालतं आणि बघता बघता तो दिवस उजळतो. जसा तो दिवस उजळतो, जितू परत त्या पर्वताकडे जातो, त्याला पर्या न्यायला येतात आणि त्याला ते घेऊन जातात. आणि त्या दिवसानंतर गावात कोणालाही माहिती नाही की जितू नक्की गेला कुठे. पण असं म्हणतात की त्या गावावर जेव्हाही संकट येतात, जेव्हाही काही प्रॉब्लेम येतो ना, तेव्हा जितू त्यांची मदत करायला येतो. जितू आणि त्या पर्या त्या गावकऱ्यांची किंवा त्याच्या परिवाराची मदत करायला येतात. आणि असंही म्हणतात तिथे की जितूच्या नंतर अजूनही असं म्हणतात की जर तुम्ही खेत पर्वतावर जात असाल तर तिथे कोणत्याही प्रकारचं म्युझिक नाही वाजवायचं आहे, कोणत्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंट नाही वाजवायचं आहे, कारण ते पऱ्यांना अट्रॅक्ट करतं, आकर्षित करतं तुमच्याकडे आणि ते तुम्हाला घेऊन जातात. क्रेझी. तर अशा गोष्टी आहेत. म्हणजे पऱ्यांचं असं होतं की त्यांना त्यांना जितूचा स्वभाव खूप जास्त आवडलेला आणि असं होतं की त्यांना असा कोण एक व्यक्ती त्यांच्याबरोबर ठेवायचा होता, म्हणून ते घेऊन गेलं. तर अशी एक गोष्ट आहे भाई. आणि हे आपल्या भारतातच आहे, विचार कर, तुझ्या गावाकडे. तर तूही जेव्हा जाशील तर जरा सांभाळून. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.